कुंज बिहारी जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन यशोदानंदन भज जन यशोदानंदन भज यमुना तीरा यमुना तीरा यमुना तीरा राधा माधव जय गोपी जन वल्लभ जय गोपी जन वल्लभ यशोदानंदन यशोदानंदन Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama. Jai Prabhupada, Jai Prabhupada, Prabhupada, Jai Prabhupada, Jai Prabhupada, Jai Prabhupada,
जय ओम विष्णुपाद परमहंस प्रचार अष्टोत्तर श्री श्रीमद अभय चरणारविंद ऐसे भक्ति वेदांत स्वामी श्री गोपाल की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हिताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो सीतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितां च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्णा। आजच्या या शनिवारच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर
आज विशेष करून आपण पाहतो की पंढरपूरचा महिमा या विषयावरती आपण थोडंफार चर्चा करूया. आणि आज मला वाटतंय देहू, आळंदी हे मला वाटतंय 27 तारखेला ना, 27 तारखेला काहीतरी दिंड्या निघाल्या, 27-28 तारखेला काहीतरी दिंड्या निघाल्या सगळ्या. आणि विशेष करून आज म्हणजे साताऱ्याची दिंडी निघाली आणि बरेच भक्त पंढरपूरला आज गेले. तर खरंच विशेष हे काय, एवढं हजारो आपण पाहतो, एवढे लोक जातात आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही सुविधा नसते, है ना. राहायचं कुठं, खायचं कुठं, है ना. कुठल्याही प्रकारची खूप तपस्या असते. घर सोडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. घरामध्ये जसं काही आपल्याला सुविधा मिळतात त्या रस्त्यानं आपल्याला मिळत नसतात. तरी पण इतके हजारो लोक इतक्या 400-500 वर्षापासून, हजारो वर्षापासून, है ना, भगवंतांच्या भेटीसाठी जात आहे. एकदा एक पत्रकाराने एका वारकऱ्याला विचारलं की तुम्ही वारी करता, किती वर्षापासून करता? कोणी म्हणलं 35 वर्षापासून, कोणी म्हणलं 40 वर्षापासून. तर इतकी वर्षापासून ते वारी करतायत, म्हणजे त्यांचं वय जवळजवळ आता 60, 70, 65 ह्या दरम्यान असेल, है ना. तर बघू शकतो की लोक श्रद्धेनं भगवंतांच्या भेटीसाठी जात आहेत. आणि एक पत्रकाराने विचारलं, काय तुम्हाला काही सुख सुविधा आहेत का वारीमध्ये? ते मला सुविधा तर का नाही आहेत, पण वारीमध्ये खूप सुख आहे, है ना. वारीमध्ये सुख आहे. भलं राहायला घर नसेल, मच्छर चावतायत, है ना, पाणी प्यायला नसेल, कधी वेळेवर जेवायला नसेल, कुठल्याही प्रकारचं नाही. चालत जायचं म्हणल्यानंतर एवढं 200-250 किलोमीटर 18 दिवस 19 दिवस चालायचं, है ना. रोज कमीत कमी 16-17 किलोमीटर चालायचं. खूप तपस्या असते. तर हे ज्यावेळेस त्या वारकऱ्यांनी सांगितलं तर त्या पत्रकाराला आश्चर्य वाटलं की कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नाही आहे, पण वारीमध्ये काय सुख आहे. काय सुख आहे असं? तर ते सुख आहे भगवंतांच्या भक्तांचा संघ, है ना. भक्तांच्या संघामध्ये ज्यावेळेस आपण तीर्थयात्रा करतो, तीर्थाटन करतो, तर व्यक्ती रममान होऊन जातो त्याच्यामध्ये, है ना. म्हणजे रमून जातो. त्याला कुठल्याही प्रकारची चिंता, भय काय राहत नाही, कारण तसा वातावरण निर्माण झालेलं असतं. प्रत्येक व्यक्ती हरिकथामध्ये, हरिभजनामध्ये, नामजपामध्ये, कीर्तनामध्ये, भागवत कथेमध्ये रममान झालेला असतो आणि ती गोडी त्याला लागलेली असते. आणि त्यामुळं अनेक लोक या वारीला जातात. भलं त्याच्यामध्ये काही लोक मग हौस असतील, हौसे, गौसे, नवसे, है ना, सगळे येतात, है ना. चला हौस आहे, जायचंय आपल्याला, लोक चालेत म्हणून मला पण काय म्हणतात, चला यात्रेला जाते, काही मिळतंय का, कोणाचं तर सोनं नाणं पैसा अडका बॅगा काहीतरी चोऱ्या, तेवढाचा सीझन आहे सध्या. हौसे, गौसे, गौसे म्हणजे काहीतरी गवसतंय का, काहीतरी सापडतंय का. नवसे, नवस केलेलं आहे, मला मी एवढ्या वाऱ्या करतो, मी तेवढ्या वाऱ्या करतो, 11 वाऱ्या करतो, 15 वाऱ्या करतो, आयुष्यभर वारी करतो, काही वारी करतो. परंतु जो भक्त आहे तो प्रेमाने भगवंतांच्या भेटीसाठी जातो, त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. तर अशा प्रकारे या ठिकाणी भक्त हजारो लोक ह्या वारीला जात असतात. आणि खूप कोणी केले का वारी हो? किती जणांनी वारी केलेले? 1, 2, 3 बस. 60, 70, 100 लोकांपैकी फक्त 2-3 लोक. ठीक आहे, काय हरकत नाहीये. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आता बाकीचे पण प्रेरणा घेतील. आपण खास सातारा ते पंढरपूर वारी दिंडी काढलेली आहे, तर तुम्ही देखील त्या दिंडीमध्ये सहभाग घेऊ शकता. आणि संपूर्ण 8-10 दिवस आपल्या परिवारापासून, घरादारापासून
केवळ दूर राहून हरिचिंतनामध्ये मग्न राहून भगवंतांची सेवा करत, वैष्णवांची सेवा करत आपलं जीवन देखील आपण जगू शकतो. तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वृंदावनमध्ये होते आणि वृंदावनमध्ये असताना भगवान श्रीकृष्ण गोप बालक ते काय करायचे, दररोज वनामध्ये गायी चरण्यासाठी जायचे. कारण त्यांच्या नित्यक्रमानं त्यांची ती सेवा असायची. आणि ही सेवा करत असताना आपण पाहतो ज्या गोपी आहेत ह्या गोपी आपल्या गच्चीवरती जायच्या आणि भगवान श्रीकृष्णांना पाहण्यासाठी खूप आतुर राहायच्या. कारण भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य इतकं मग्न होतं की जर एकदा एखादा व्यक्ती त्यांना जर पाहिला तर तो पुन्हा कधी विसरत नसायचा. आणि म्हणून भगवंतांना तो नेहमी पाहण्यासाठी ह्या गोपी आपल्या गच्चीवरती जायच्या आणि भगवान श्रीकृष्णांचं मुखकमल पाहण्यासाठी त्या आतुर राहायच्या. आणि भगवान श्रीकृष्ण कधी कधी दूर जायचे आणि दिसण्याचे झाल्या त्या परत खाली यायच्या आणि आल्यानंतर केवळ आपल्या घरामध्ये बसून भगवान श्रीकृष्णांचं त्या चिंतन करू लागल्या. म्हणा त्यात भगवान काय करत असतील, खेळत असतील, गायी चारत असतील, भोजन करत असतील, असुरांना मारत असतील. तर अशा प्रकारचं त्या चिंतन मनन करू लागल्या. आणि हे चिंतन मनन करत असताना आपण पाहतो त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण दररोज एका असुरांना मारायचे, गायी चारायचे, अनेक प्रकारचे खेळ खेळायचे, कुस्त्या खेळायचे, कबड्डी खेळायचे, सुरपुरांबा खेळायचे, लंगडी कोशिंबीर खेळायचे, पुन्हा लपाछपी खेळायचे. अशा अनेक प्रकारचे खेळ भगवान हे खेळायचे. आणि खेळून झाल्यानंतर पुन्हा गायी घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायचे. आणि याच्यामध्ये एखादा जर असुर त्या ठिकाणी जर आला तर त्या असुराला देखील भगवान काय करायचे, मारायचे, त्याच्यावरती परत ते गोपबालक खेळायचे आणि पुन्हा घरी निघून यायचे. आणि हे त्यांचा नित्यक्रम चालायचा. आणि हा नित्यक्रम चालत असताना भगवान श्रीकृष्णांकडं 9 लाख गायी होत्या. भगवान श्रीकृष्ण नंदबाबांच्या केवळ आणि इतर गोपांच्या वृंदावनवासींच्या वेगळ्या गायी होत्या. म्हणजे किती गायी असतील विचार करा. इतकं सगळा हा मोठा परिवार गायींचा घेऊन भगवान श्रीकृष्ण गोपबालक सगळे जायचे. आणि जात असताना आपण पाहतो त्या गायींच्या चरणाची रज आहे ना, इतकं चालायची ही चालत असताना पांढरी माती व्हायची एकदम. अजून देखील जर तुम्ही बघितला वृंदावनमध्ये एकदम असं मऊ 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 माती आहे. कारण इतक्या गायी जायच्या त्यामुळं त्या पायी तोडविल्यामुळं सगळी त्याची पावडर व्हायची आणि ती पावडर होऊन ती धूळ भगवंतांच्या अंगावर उडायची. आणि ज्यावेळेस आपण पाहतो फुफट्यातून ज्यावेळेस आपली गाडी जाते किंवा आपण जातो तर सगळ्या अंगावर धुळा बसलेला असतो है ना. आणि हे बसल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना कधी गोपबालक कधी गोपी काय करायचे, चिडवायचे की ती धूळ बसल्यामुळं ती पांढरा कर असल्यामुळं त्याला पांडू म्हणायचे, कधी पांड्या म्हणायचे असं प्रेमानं. आणि असं करत करत भगवंताचं नाव काय झालं, पांडुरंग हे नाव झालं आहे ना. आणि म्हणून आपण पाहतो की भगवंत असे आहेत जे बी काय करतात कार्य करतायत ना त्या कार्यानुसार त्यांना नाव दिलं जातं. गोविंद असेल, गोपाल असेल है ना, पार्थ सारथी असेल, रणछोड राय असेल. कारण भगवंतांनी जसे कार्य केलेले आहेत तशा प्रकारचं त्यांना नाव पाडलं जातं. आणि म्हणून ह्या ठिकाणी सगळे ब्रजवासी त्यांना कधी कधी गोपबालक त्यांचे मित्र गोपी काय म्हणायचे, पांडू पांडू म्हणायचे. नंतर मग त्याच पांडुरंग असे नाव पडलं. आणि आपण पाहतो ह्या वनामध्ये आपण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस मथुरेमध्ये वृंदावनमध्ये राहायचे तर त्यावेळेस हा कालियावन आपण पाहतो मथुरेवरती 17 वेळेस आक्रमण करतो. आणि 17 वेळेस आक्रमण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण काय करतात, जेवढे काही सैनिक यायचे त्यांना काय करायचे, मारायचे आणि कालियावनाला सोडून द्यायचे, जेणेकरून हा सर्व पुन्हा असुरांना काय करायचा, तो घेऊन येईल आणि पुन्हा आपण त्याला पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं करत 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 17 वेळेस झालं. आणि शेवटी भगवंत आता म्हणले की आता खूप झालं, आपण खूप लोकांना मारलेलं आहे, आता आपण काय करूया, पळ करूया है ना. आणि म्हणून आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण
त्या ठिकाणून त्यांनी पळ काढला. आणि ज्यावेळेस कालियावन ज्यावेळेस भगवंत पुढे पळू लागले त्यावेळेस कालियावन त्याच्या पाठीमागं पळू लागला आहे ना. असं म्हणतात की भगवंत ज्यावेळेस कुठलंही कार्य करतात, अनो अयान मतो मह्यान, भगवंत लहानाहून लहान असू शकतात, भगवंत आपल्या इतक्या जवळ आहेत, इतक्या जवळ आहेत, आणि भगवंत आपल्याकडून इतक्या दूर पण आहेत, इतक्या दूर पण आहेत जे आपण कल्पना देखील करू शकत नाही. भगवंत लहानात लहान पण आहेत आणि भगवंत मोठ्यात मोठे देखील आहेत है ना. आणि म्हणून म्हणलेले की त्यांना अनो अयान मतो मह्यान है ना. म्हणून लहानात लहान देखील आहेत आणि मोठ्यात मोठे आहेत. भगवंत खूप दूर आहेत है ना, आणि खूप जवळ पण आहेत. तोर न सिंगा परतोर न, बहिर न सिंगा हृदयेर न सिंगा आहे. भगवंत बाहेर पण आहेत आणि आत पण आहेत, सगळीकडे भगवंत आहेत. आणि असे भगवंत ज्यावेळेस हा कालियावन भगवंतांना मारण्यासाठी पळू लागला, आणि मग भगवंतांना तर काही लीला करायच्या होत्या, आणि मग भगवंत पळू लागले. आणि पळत असताना हा कालियावन खूप थकला, आणि थकल्यानंतर भगवंतांना वाटलं की हा मला सोडून जाईल. म्हणून भगवंत काय करायचे, थोडंसं वेग कमी करायचे आणि बस एक 10 फूट अंतरावर ठेवायचे. आणि कालियावनाला वाटायचं की बस आता इथं जवळच आहे, मला लगेच पकडेल. आता पकडतंय म्हणलं की भगवंतांनी काय करायचं, आपली स्पीड वाढवायची, त्यामुळेच आणखीन दूर जायचे. आणि असं करत 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 भगवंतांनी काय केलं, एका गुफेमध्ये घेऊन गेलं. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी मुचकुंद नावाचा भगवंताचा एक महान भक्त होता. आणि हा मुचकुंद त्यावेळेस देवता आणि असुरामध्ये युद्ध झालेलं होतं, चालू होतं. आणि त्यावेळेस चालू असताना मुचकुंदाने खूप थकला होता, खूप युद्ध करून त्यावेळेस थकलेला होता. आणि थकला असताना देवतांनी युद्ध ते जिंकलं. आणि मुचकुंद महाराज त्यावेळेस म्हणाले की मला काय करा, वरदान द्या, की मला असं एक ठिकाण द्या की मी गाढ झोपेत जाईन, मला कोणी त्या ठिकाणी उठवू नये. कारण मला इतकी वर्ष मी युद्ध करून असुराबरोबर मी थकलेलो आहे. व्यक्तीला ज्यावेळेस थकतो, आरामाची आवश्यकता असते ना, त्याला तहान, भूक, पैसा, अडका काही नको, त्यामुळे तुम्हाला शांतीने जरा झोपू द्या है ना. आणि हे मुचकुंद महाराज देखील म्हणले की मला आता विश्रांतीची खूप गरज आहे. आणि असं म्हणल्यानंतर सर्व देवतांनी आणि त्यावेळेस देवतांचे सेनापती कार्तिकेय या सर्वांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिला, तथास्तु, की जो तुला कोणी उठवेल तो काय होईल, भस्म होईल. विचार करा, आपण बी कधी कधी जर आपल्याला झोपेत कोण उठवलं, आपण पुढच्या व्यक्तीला काय करतो, भस्म करून टाकतो है ना. फाड म्हणून बोलतो, काहीतरी रागावतो. कारण जर व्यक्तीला झोप नाही झाली तर खूप चिडचिडपणा वाढतो. आणि तसंच त्या मुचकुंद महाराजांचं झालं होतं. इतके वर्ष युद्ध करून थकलेले होते, त्यांना झोप फार लागलेली होती. आणि भगवान श्रीकृष्ण सगळं त्यांना माहिती होतं. आणि म्हणून भगवंतांनी त्या ठिकाणी या कालियावनाला घेऊन आतमध्ये गेले, आपली शाल मुचकुंदाच्या अंगावरती टाकली आणि जाऊन बाजूला बसले. आणि हा मुचकुंद तर झोपलेला होता, आणि कालियावनाला वाटलं की गुफेत घेऊन काय केलेलं आहे, लपून बसलेलं आहे. आणि म्हणून तो काही कमी नव्हता, तोही बलशाली होता. आला आणि तो मुचकुंद महाराजांना लाथा मारू लागला. आणि लाथा मारल्यानंतर आपण पाहतो की मुचकुंद महाराज तर लवकर उठत नव्हते, कारण त्यांना इतकी झोपेची आवश्यकता होती, इतके थकलेले होते, हजारो वर्ष ते युद्ध करून थकलेले होते. आणि त्यामुळं कसं बसं उठले. आणि जसं त्यांनी पाहिलं उठले तर तो लगेच कालियावन जळून भस्म झाला. आणि भस्म झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहतो भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले, आणि भगवंतांचं सुंदर रूप हे मुचकुंद महाराजांनी पाहिलं. तर असं म्हणलेलं आहे, भगवंतांच्या रूपांचं वर्णन ना बघतो आपण, ध्रुव महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, मुचकुंद महाराज असतील, खरंच भगवंतांचं सुंदर रूपांचं वर्णन
सत्यव्रत मुनी देखील केलेलं आहे की भगवंत किती सुंदर आहेत. कंदर्भ कोटी कमनीय विशेष शोभम गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामि. कंदर्भ हजारो हजारो कंदर्भ कोटी आहेत ना, इतकं भगवंतांचं सुंदर हे रूप आहे ना. आणि विशेष करून आपण पाहतो सुंदर ते ध्यान उभा विठेवरी करकटावरी ठेवून. तुकाराम महाराजांनी देखील म्हणलेले, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेले किंवा अनेक साधू संतांनी म्हणलेले आहे ना की भगवंतांचं रूप जे आहे ना खूप सुंदर आहे. आणि म्हणून जो व्यक्ती भगवंतांच्या रूपांचं दर्शन घेतलेलं आहे, ज्याला भगवंतांच्या रूपांचं दर्शन घेण्याची गोडी लागलेली आहे ना, त्याला आणखीन किती सुंदर ह्या जगातलं दृश्य पाहण्यासाठी लोक आज हजारो रुपये खर्च करून जात आहेत है ना, तर त्यांना समाधान प्राप्त होत नाही. पण एकदा व्यक्तीला भगवंतांच्या रूपाची, भगवंतांच्या नामाची, भगवंतांच्या कथेची जर गोडी लागली तर तो आयुष्यात कधी सोडणार नाही. आणि म्हणून ती गोडी आपण चाखली पाहिजे की मला का लागत नाहीये है ना. जसं म्हणतात ना, गाईच्या दुधाची चव ही गाईला माहित नसतं. गाईचं दूध असतं, त्याचं चव कोणाला माहिती असतं? वासराला माहिती असतं है ना. म्हणून भगवंत आहेत ना, ही भगवंत विशेष आहेत, परंतु त्यांचं नाव, त्यांचं रूप, त्यांच्या कथा, त्यांचं गुण हे विशेष आहे, हे भगवंताला माहित नाहीये. म्हणून तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की इतके सगळे भक्त, विशेष करून राधाराणी सगळे भक्त माझ्या नामामध्ये काय असं की माझं नाव काय घेत आहे, आणि ते चाखण्यासाठी स्वतः चैतन्य महाप्रभू यांनी दाखवून दिलं की काय असं याच्यामध्ये विशेष म्हणून. आणि म्हणून आपणाला त्या नामामध्ये का गोडी लागत नाहीये. हरिदास ठाकूर 192 माळा जप करायचे है ना. आपणाला 24 तासामध्ये कसं तरी आपण दिवसभरात वडत नेतो 24 माळा, 16 माळा, 24 माळा तर 16 माळा 24 तासामध्ये है ना. पण हरिदास ठाकूर 192 माळा करायचे 22 तासामध्ये, 2 तासामध्ये खाणं, झोपणं, भेटणं सगळं करायचे. तर ती ही नामरुची आहे. पण ती रुची, ती गोडी आहे ना, ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे है ना. म्हणून जे काय असतील, तुकाराम महाराज असतील, हरिदास ठाकूर असतील, अनेक आपले साधू संत असतील, ह्या सर्व भक्तांनी त्या नामाची गोडी चाखलेली. आणि म्हणून ही भगवंतांचं नाव जे आहे ना, की भगवंतांचं नाव आपण ती गोडी चाखेपर्यंत, ती रुची प्राप्त होईपर्यंत आपण घेत राहिलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस मुचकुंद महाराज भगवंतांचं हे रूप पाहिलं, त्यावेळेस सुंदररित्या भगवंतांची स्तुती करू लागले, गुणगान करू लागले. आणि भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि आपण पाहतो की जवळजवळ हे असं म्हणतात की मुचकुंद महाराज म्हणाले की भगवंता, की मला तुमचं हे जे रूप आहे सदैव मला पाहण्याची इच्छा आहे. आणि त्यावेळेस भगवान म्हणाले की मी निश्चित तुझी ही इच्छा हे पूर्ण करेन, पण ह्या जन्मी नाही. काय करेन? पुढच्या जन्मी तुझी मी इच्छा हे पूर्ण करेन. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो भगवंत आणि भक्त यांच्यामधला जो संबंध आहे ना, या ठिकाणी भगवंत आपल्या भक्तांची इच्छा पूर्ती करतायत ते पुढच्या जन्मी. आणि म्हणून पाहतो की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. आणि भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी आपण पाहतो की मुचकुंद महाराजांची त्यांना वरदान दिलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो पुढं ज्यावेळेस मुचकुंद महाराज त्यांनी इच्छा केली मला तुमच्या सदैव रूपांचं दर्शन घ्यायचंय, तर त्यावेळेस भगवान म्हणाले की ह्या जन्मात तर नाही, पण नक्कीच पुढच्या जन्मामध्ये काय करेन, तुझी इच्छा पूर्ती करेन. आणि ही इच्छा पूर्ती करण्यासाठी मुचकुंद महाराज पुंडलिक या रूपामध्ये जन्माला आले. आणि पुंडलिक जन्माला आल्यानंतर आपण पाहतो हे पंढरपूर हे ठिकाण आहे. ह्या पंढरपूरला अनेक नावाने ओळखलं जातं, अनेक नाव आहेत त्याला. पंढरपूर म्हणलं जातं, लोहदंड म्हणलं जातं, परत पांडुरंगपूर म्हणलं जातं, पंढरपूर पल्ली म्हणलं जातं, भरपूर अशी नावं आहेत पंढरपूरला. आणि विशेष करून दिंडीरवन देखील हे म्हणलं जातं. तर असे अनेक नावं पंढरपूरला म्हणले जातात. आणि ह्या ठिकाणी
दिंडीर वनामध्ये असं आहे की एक दिंडीर वनामध्ये एक असुर राहायचा आणि हा असुर त्या ठिकाणी अनेक देवतांना तो काय करायचा, त्रास द्यायचा. आणि देत असताना ज्यावेळेस आपण पाहतो कुठल्याही प्रकारे देवतांना काही त्रास होतो तर देवता काय करतात, स्वबळावर तर लढू शकत नाहीत, मग ते काय करतात, भगवान विष्णूकडे जातात आणि मग प्रार्थना करू लागतात की भगवंता आमचं रक्षण करा, की हा असुर मला त्रास देत आहे, आमचं ह्याच्यापासून काय करा, रक्षण करा. आणि असं म्हणल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी दिंडीर वनांचा जो राजा होता त्याचं नाव होतं श्रीचंद्र नावांचा राजा होता. आणि हा श्रीचंद्र नावाचा राजा मल्लिका अर्जुन हे त्याचं नाव होतं. आणि त्याच्या पुत्र रूपाने भगवंत हे प्रकट झाले आणि प्रकट होऊन काय केलं, गदेनी या असुरांचा वध केला आणि त्या ठिकाणी त्या असुरांचा गतप्राण झाला. आणि हा असुर ज्यावेळेस मरत होता त्यावेळेस मरत असताना त्यांनी हरी हरी अशा प्रकारचे उच्चारण करतो मरण पावला है ना. आणि आपण पाहतो भलं तो असुर का राहीना, कारण भगवंतांच्या हाताने मारला गेलेला आहे आणि त्याला निश्चितपणे मुक्ती तर मिळालेली झालेली आहे. म्हणून आसुरी जे असतात ना, जरी हे काही साधारण होते, कारण भगवंतांच्या हाताने त्यांना मरण येणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो की ह्यांनी तरी अंतिम नारायण स्मृती घेतलेली, हरी हरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आहे ना. अनेक आपल्याला साधू संतांनी म्हणलेलं आहे की हरिमुखे म्हणा, हरी आपल्या मुखामध्ये हरीचं नाव अंतिम नारायण स्मृती या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळं हा असुर म्हणाला की भगवंता, की मला आता माझा मृत्यू तर निश्चित आहे, पण मला एक तुम्ही काय करा की माझ्या नावानं या ठिकाणी एक हे दिंडीर वन हे जे आहे हे माझ्या नावाने प्रसिद्ध होऊ द्या. आणि म्हणून आपण पाहतो त्या असुराच्या नावाने दिंडीर वन काय झालेलं आहे, त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक त्या ठिकाणी लोक यायचे, तीर्थांचं दर्शन करायचे. आणि त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की जो कोणी दिंडीर वनामध्ये जातो म्हणजे पंढरपूरला जातो, भगवंतांचं दर्शन करतो, चंद्रभागेचं स्नान करतो, सगळी पाप त्याची धुतली जातात असं म्हणतात. आणि म्हणून पंढरपूरला जाणं आणि त्या ठिकाणी भगवंतांचं दर्शन करणं, भगवंतांच्या कथा कीर्तनांचं श्रवण कीर्तन करणं, स्नान करणं, तीर्थाटन करणं हे फार महत्वाचं आहे. सगळी पाप धुतली जातात असं म्हणलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे हे दिंडीरवनांचं महत्व आहे. एकदा काय होतं की रुक्मिणी माता त्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी आलेली होती है ना. कारण भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता द्वारकेमध्ये असतात आणि असताना भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची अर्धांगिनी रुक्मिणी माता आहे. स्वाभाविक आहे की पती पत्नीमध्ये काय असतं, कधी कधी कलह निर्माण होत असतो. आणि मग भगवंत ज्यावेळेस ह्या रुक्मिणी मातेमध्ये आणि भगवंतामध्ये कलह निर्माण होतो तर त्यावेळेस रुक्मिणी माता काय होते, दिंडीर वनात तपस्या करण्यासाठी येते. आणि तपस्या करण्यासाठी आल्यानंतर आपण पाहतो की कठोर तपस्या करते. आणि तपस्या करत असताना भगवान श्रीकृष्ण हे काय करतात, रुक्मिणीला पाहण्यासाठी येतात द्वारकेहून. आणि द्वारकेहून आल्यानंतर आपण पाहतो त्यांच्या लक्षात येतं भगवंतांच्या की आपला एक भक्त आहे या ठिकाणी. कारण गेल्या जन्मी आपण काय केलेलं होतं, त्याला वचन दिलं होतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण या पुंडलिकाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की हा भक्त पुंडलिक, असं म्हणलेलं आहे पुंडलिक काय पहिलं भक्त नव्हता. कारण आपण पाहतो असं म्हणलेलं आहे की माता पित्यांचा तो अपमान करायचा, माता पित्यांना शिवीगाळ करायचा, कुठल्याही प्रकारचं कार्य तो व्यवस्थित करायचा नाही. कारण आपण पाहतो लहानपणी एक तसा स्वभाव असतो व्यक्तीचा. आणि खोडकर हा पुंडलिक होता आणि कुठल्याही प्रकारचं तो कार्य व्यवस्थित करत नव्हता आणि खूप माता पित्यांना दुःख देऊ लागला. आणि माता पित्यांना वाटलं
की आज नाही उद्या सुधारेल, उद्या नाही परवा, ह्या वर्षी नाही पुढल्या वर्षी, असं माता पित्यांना वाटायचं. आणि मग माता पित्यांना वाटलं की हा पुंडलिक आहे ना, काही याचे लक्षणं व्यवस्थित दिसत नाही. पण त्यांना वाटलं की आता ह्याचं लग्न करूया, जेणेकरून लग्न केल्यानंतर ते सुधरेल. आणि म्हणून त्यांनी त्यांचं लग्न केलं. तरी पण ह्याच्यात काही बदल झालेला नाही. आणि शेवटी म्हणले की आपण असं करूया, ह्याला काशीला घेऊन जाऊया. आणि म्हणून माता पित्यांनी त्याला काय केलं, काशीला घेऊन जाऊ लागले. तर माता पिता हे चालत चाललेले आहेत आणि हा मात्र काय केलेला आहे, घोड्यावर बसून चाललेला आहे. म्हणजे बघा, आपण काय करतो, वृद्धांना पहिलं प्राधान्य देतो, परंतु ज्यावेळेस आसुरी वृत्ती हृदयामध्ये असते त्यावेळेस कोण वृद्ध, कोण माता पिता, कोण काय काय दिसत नाही, काय शास्त्र काय भगवान काही दिसत नसतं व्यक्तीला. व्यक्ती पूर्ण आंधळा झालेला असतो, त्याला काहीच कळत नसतं. आणि हा पुंडलिक असा होता. आणि अशा प्रकारे जात असताना आपण पाहतो, तरी पण शेवटी माता पित्यांचं एक प्रेम असतं की शेवटी आपला पुत्र आहे. आणि म्हणून हे चालू लागले यात्रेला, तीर्थाटन करण्यासाठी चालत चालत चाललेले आहेत. आणि जात असताना रस्त्यामध्ये एक कुकुट ऋषी आहेत. कुकुट ऋषीचा आश्रम लागतं. आणि हे कुकुट ऋषीचा आश्रम त्या ठिकाणी हे काय करतात, विश्रांती करण्यासाठी थांबत असतात. आणि त्या ठिकाणी आश्रम मध्ये थांबल्यानंतर त्या ठिकाणी काही स्त्रिया, 3 स्त्रिया कुरूप त्या ठिकाणी असतात. आणि त्या कुकुट मुनीचा आश्रम हे साफ करू लागतात. आणि साफ केल्यानंतर ज्यावेळेस ते सगळं आश्रमचा परिसर वगैरे स्वच्छ करतात, ह्या तर कुरूप होत्या, पण जसं आश्रम साफ करून त्या बाहेर निघून गेल्या तसे एकदम सुंदर बालिका झाल्या एकदम. आणि ज्यावेळेस हे पुंडलिकाने पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं, अरे ह्या तर इतक्या कुरूप स्त्रिया होत्या आणि आश्रम मध्ये सेवा केल्या आणि इतक्या सुंदर बालिका झाल्या, इतकं सुंदर यांना रूप प्राप्त झालं. आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात. तर त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणाल्या की मी एक यमुना आहे, ही सरस्वती आहे, ही गंगा आहे. तर त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी सांगितलं की लोक आमच्यामध्ये काय करतायत, स्नान करण्यासाठी येत आहेत आणि सगळं पाप ते आमच्यामध्ये धुवून जात आहेत. त्यामुळे सगळं आमचं शरीर असं काळं कुट्ट पडतं, आम्ही कुरूप बनतो. आणि आम्हाला स्वच्छ करण्यासाठी आम्ही कुकुट मुनींच्या आश्रम मध्ये येतो आणि आम्ही त्यांच्या आश्रमाची सेवा करतो आणि पुन्हा आम्हाला ते सुंदररित्या ते शरीर प्राप्त होतं. तर बघू शकतो की ज्यावेळेस व्यक्ती वैष्णवांची सेवा करतो है ना, साधू संतांची सेवा करतो, तर त्यावेळेस त्याला खरं सौंदर्य प्राप्त होतं है ना. आणि म्हणून भक्त सेवा परमसिद्धी है ना, भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भजनामध्ये म्हणतात की भक्तांची सेवा ही परमसिद्धी प्राप्त करून देते, खरी त्याची जीवनाची ध्येय त्याला प्राप्त करून देते. म्हणून महत् सेवा, भक्तांची सेवा करणं, भगवंतांची सेवा करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून म्हणलेलं आहे की जो व्यक्ती जीवेर स्वरूपे कृष्ण रे नित्यदास, जीवाचा स्वभावच आहे आपल्या की भगवंतांची सेवा करणं. जर आपण भगवंतांची सेवा नाही केलो, वैष्णवांची सेवा नाही केलो, भक्तांची सेवा नाही केलो, तर मग आपण करणार काय. सकाळी श्री प्रभुपाद, सकाळी मी भागवत कला देत होतो, त्याच्यामध्ये म्हणतायत प्रभुपाद की ह्या जगामध्ये असं एकही व्यक्ती नाहीये की एक क्षणभर देखील तो कुठलाही कार्य करण्यापासून राहत नाही है ना. प्रत्येक व्यक्तीला कितीही श्रीमंत असू द्या, त्याला कमीत कमी हे शरीर आहे, त्याला दात तर घासावं लागतं, त्याला आंघोळ तरी करावं लागते, त्याला कपडे तरी घालावं लागतात, खाऊ पिऊ तर घालावं लागतं, काहीतरी कर्म करावं लागतं स्वतःसाठी तरी, दुसऱ्यासाठी काही नाही केलं तरी है ना. म्हणून ह्या जगामध्ये काही ना काही व्यक्ती करावं लागतं आणि प्रत्येक व्यक्ती बघतो काही ना काही व्यक्ती करतोच है ना. व्यक्ती देशाची सेवा करतो, समाजाची सेवा करतो, कुत्र्या मांजरांची सेवा करतो है ना, सगळं काही करतो, परंतु व्यक्ती भगवंतांची सेवा करत नाही. आणि म्हणून भगवंतांची सेवा करणं हे फार गरजेचं आहे. आणि विशेष करून भगवंत असं म्हणलेलं आहे
लक्ष्मी सहस्त्र सतसंब सेवेमानम गोविंदम आदिपुरुषम तमाम. हजारो हजारो लक्ष्मी आहेत त्या भगवंतांच्या वैकुंठामध्ये, कुठल्याही प्रकारची धूळ नाहीये, तरी पण लक्ष्मी झाडून मारतायत की आम्हाला काहीतरी सेवा मिळेल. तिथे कुठली धूळ असणार आहे वैकुंठामध्ये, है ना. परंतु आपल्याला सांगावं लागतं, सब्जी कटिंग करायला या, भांडे घासायला या, सतरंजी हातराला या, है ना. या ठिकाणी भरभरून सेवा मिळते आपल्याला, पण त्याचं महत्व माहित नाही आपल्याला. ज्या व्यक्तीला त्याचं महत्व कळलेलं आहे तो व्यक्ती काय करतो, तो घेतो, त्याचा त्याला फायदा होतो. परंतु जो व्यक्ती ऐकून पाहून बघून जर त्याला समजत नसेल तर मग त्याच्यासारखा दुर्भाग्य व्यक्ती आणखीन कोण असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संधी आहे, आपण ठरवायचं काय करायचं. म्हणून आपलं भाग्य किती उजळायचं आहे. अरे तो करत नाही, तो करत नाही, मग मी बी नाही करत. कोणी करो अथवा न करो, आपण आपलं हृदय वतून काय केलं पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे. कारण कोणी बघवा अथवा न बघो, भगवंत हे बघतायत. बघण्यासाठी सेवा करायची नाही, ती भगवंताला पसंत नाही. अशी सेवा करा की भगवंत तुम्हाला बघायला येतील, तिथं कोणी बघायला येणार नाही, है ना. कधी वाटतं की चांगलं प्रवचन दिलं की वा किती चांगलं प्रवचन, चांगलं गायलं, चांगलं समोरचं पुढच्या समोरचं सगळं करायला आवडतं, पण पाठीमागं कोण जातं का बघायला. परंतु आपण पाहतो भगवंतांच्या नजरेतून सगळ्या ह्या सेवा समान आहेत. म्हणून जे काही आपल्याला आपल्या कलेनुसार, आपल्या गुणानुसार जे काही आपल्याला येतं, आपल्याकडे जे काही भगवंतांनी कला गुण दिलेले आहे, जर कोणाला चांगलं गायला येत असेल तर त्यांनी येऊन इथं गायलं पाहिजे, कोणाला वाजवलं येतं त्यांनी चांगलं वाजवलं पाहिजे, जर चांगलं कोणाला कुकिंग करता असेल त्यांनी चांगलं केलं पाहिजे, किंवा काही येत नसेल पण जे काही करताय त्याला मदत तरी केलं पाहिजे, किंवा शिकण्याची इच्छा तरी ठेवलं पाहिजे, काहीतरी माझंही योगदान असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे ह्या ठिकाणी सर्व ह्या ऋषीमुनीच्या आश्रममध्ये ह्या गंगा यमुना सरस्वती अशा प्रकारे सुंदर येऊन सेवा करतायत. आणि ज्यावेळेस हे पुंडलिकाने पाहिलं आणि त्यावेळेस त्याला कळून चुकलं की बापरे, आपण किती मोठी चूक करत आहोत, की आपल्या माता पित्यांना आपण इतकं कष्ट दिलं, इतकं दुःख दिलं. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याला ते सहन झाले नाही, आणि शेवटी त्यांनी माता पित्यांची सेवा इतकी सुंदर तो करू लागला, तीर्थाटन करून आला. आल्यानंतर पुन्हा आपल्या गावी आला, आणि आल्यानंतर तो इतकी काळजी घेऊ लागला, इतकी काळजी घेऊ लागला की माता पित्यांचे चरण दाबू लागला. इतकी सुंदर, कुठल्याही एका शब्दानं देखील तो माता पित्यांना कधी दुखवत नसायचा. इतकी सुंदररित्या भगवंतांची तो सेवा करायचा. आणि ही सेवा करत असताना ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ह्या दिंडीरवनामध्ये आले, आणि आल्यानंतर लक्ष्मीच्या शोधामध्ये त्यांनी ठरवलं की आपला एक भक्त आहे आणि ह्या भक्ताला आपण भेटूया. आणि जसं भगवंत त्याच्या घरामध्ये आले, भगवंत अनंत कोटीचे ब्रह्मांड नायक आहे, असे भगवंत आलेले आहेत, आणि तो आपल्या माता पित्यांच्या सेवामध्ये लागलेला आहे. आणि पुंडलिकांचे माता पिता काही साधारण नव्हते, ते देखील भगवंतांचे महान भक्त होते. आणि आता त्याला समजना की आता आपण काय करावं. इकडे बघितले माता पिता आपल्या मांडीवरती आहेत आणि उठू शकत नाही, साक्षात भगवंत देखील आलेले आहेत, काय करायचं. त्यांची सेवा करावी तर ह्यांची झोप मोड होते, यांना सोडावं तर भगवंत आलेले आहेत, काय करावं. पण शेवटी एक बाजूला वीट होती, ती वीट घेतली आणि सांगितलं भगवंता तुम्ही काय करा, ह्या विटेवरती उभा राहा. आणि अशा प्रकारे भगवंताचं त्यांनी स्वागत केलं. आणि असं केल्यानंतर आपण पाहतो भगवंत त्या विटेवरती उभा राहिले, त्यासाठी आपल्या भक्तांसाठी. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस अतिथी आपल्या घरला येतो तर कमीत कमी 3 गोष्टी करायला पाहिजे. 3 गोष्टी, त्याला पाणी दिलं पाहिजे, बसण्यासाठी आसन दिलं पाहिजे, आणि एवढंही जरी नसेल आपल्याकडं, एवढी आपली इतकी गरीब परिस्थिती असेल तर कमीत कमी 2 शब्द तरी प्रेमाने त्याला बोललं पाहिजे, एवढं तरी आपण केलं पाहिजे, है ना. तर ह्या 3 गोष्टी कमीत कमी आपल्या घरी अतिथींशी झाल्या पाहिजे. आणि इथं तर भगवंत आलेले आहेत, आणि म्हणून पुंडलिकांनी काय केलेले, ते वीट त्यांना ती दिलेली आहे.
आणि मग पुंडलिक आपण पाहतो भगवान त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि सुंदररित्या पुंडलिक आपल्या माता पित्यांची सेवा करत आहे. तर कधी कधी माता पित्यांना वाटतं की माझा मुलगा ना माझं ऐकतच नाहीये, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आपण पाहतो की माता पिता आपण सगळेजण तितकेच का आहोत, जबाबदार आहोत. म्हणून आपण देखील पहिलं आपला पुत्र आपल्याला वाटतं की पुंडलिक सारखा असावा, है ना, निमाय सारखा असावा, भगवंतासारखा असावा. आपण नाव तर तसं ठेवतो, त्याच्यात गुण तसे नसतात, है ना. म्हणून आपण पहिलं पुंडलिकांच्या माता पित्यासारखे आपण भक्त बनलं पाहिजे. त्यावेळेसच मग आपले पुत्र देखील काय करतील, तसं ते कार्य करतील. तसं वातावरण आपण त्यांना निर्माण करून दिलं पाहिजे, है ना. म्हणून आपण पाहतो की समाजामध्ये आज इतकी पिढी हे बिघडत चाललेली आहे. याचं कारण काय, कारण तसं माहोल तसा नाही, तसं वातावरण नाही आणि सगळे दूषित परिणाम हे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत त्या विटेवरती उभा राहिलेले. तर असं म्हणतात की ती वीट म्हणजे असं म्हणतात की साक्षात इंद्रदेव आहे. ती वीट देखील साधारण नाहीये. बघा, इंद्राला देखील स्वर्गाचं आसन सोडून ह्या भौतिक जगावरती येऊन वीट बनावं लागलं, कधी डुक्कर बनावं लागलं. म्हणजे काय काय परिस्थिती इंद्रदेवांच्या जीवनामध्ये आहे. एकदा इंद्रदेवांना डुक्कर बनावं लागलं आणि नारद मुनी आले, म्हणाले की तुमचं तिथला कार्यक्रम संपला, चला. नाही नाही म्हणे, माझी बायको आहे, माझी लेकरं आहेत, हे काय सगळा परिवार. आता डुकराचा काय परिवार असणार आहे, कुठं ते राहणार. त्याला वाटलं की हे माझं सगळं रो हाऊस टाईप, सगळं बाजूलाच गंगा वाहती आहे आणि इकडं सगळं. त्याला वाटलं हे सब छोड के कहीं नाही जाओ, हे सब किती पराना हरावो, हे त्याला असं वाटलं. आणि म्हणून नारद म्हणले अरे स्वर्गाचा राजा इंद्र, तिथं इतकं गादी सगळी मोकळी पडली आणि इथं डुकर आहे. त्यांनी सरळ त्यांना सगळ्यांना मारून टाकलं आणि सगळ्यांना पुन्हा घेऊन गेलं. तर बघतो ही भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे समाजामध्ये. प्रत्येकाची, आपलीही तेच आहे. प्रत्येक व्यक्ती गृहस्थ असो, ब्रह्मचर्य असो, एक साधा ब्रह्मदेव असो, किडी मुंगा कोणी असो, कारण ती आसक्ती इतकी जोडते ना भौतिक जगाप्रती, निघणं फार कठीण आहे. आणि तशी आसक्ती आपण काय केलं पाहिजे, भगवंताप्रती जोडलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण जोडत नाहीये तोपर्यंत त्या गोष्टी करत राहिलं पाहिजे. असं नाही की हे काय आता मिळत नाही गेले, द्या सोडून. नाही, करत राहा, करत राहा, आपोआप काय होईल, मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी इंद्रदेवांना देखील हिट म्हणून त्या ठिकाणी यावं लागलं. तर त्याची वेगळी मोठी कथा आहे. परत भगवान ऋषींना देखील, इंद्रदेवांना देखील शाप मिळाला होता, म्हणून त्यांना हिट बनावं लागलं. आणि म्हणून भगवंतांनी त्यांचा देखील उद्धार केलेला आहे. तर भगवंत जरी काही जरी झालं तर आपल्या भक्तांचंही काय करतात, रक्षण करतात. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुकाराम महाराज असतील, त्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, या हजारो वर्षापासून काय करतायत लोक, पंढरपूरला येतात. आणि अजून किती वर्ष किंवा किती लोक हे जातील हे सांगणे. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की ही काही मूर्ती हे नाहीये, कोणी घडवली आहे, कोणी बसवली आहे, हे नाहीये. साक्षात भगवान विष्णू, भगवान कृष्ण उभे आहेत. आपल्याला वाटतं की अरे इतर दगडाची मूर्ती असेल, नाही. असं म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, जर एखादा व्यक्ती कोणी म्हणत असेल की घडवलेली आहे, ही मूर्ती बसवलेली आहे, तर त्याच्या तोंडात किडे पडो. बघा, एवढं तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तीद्वारे, आपल्या निष्ठेने सांगितलेलं आहे की ही साक्षात कृष्ण भगवंत आहे ना. आणि एकदा बघा, तुम्ही कधी वारकऱ्यांचा काय भाव असतो. एकदा एक भक्त म्हणाले की इतके 2-2 दिवस वारीला जातात, 2-2 दिवस रांगेमध्ये थांबतात. 15 दिवस तर वारीला ते चालत जातात, तो काही प्रश्नच नाही. पण रांगेला 2-2 दिवस थांबतात, तरी कधी कधी नंबर येत नाही. आणि गेल्यानंतर किती सेकंद